खरं तर बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. उद्योगधंद्यासाठी अगदी इंटरनॅशनल लेवलचे उद्योगधंदे आपल्या खेड्यापाड्यापर्यंत ज्यावेळेला पोहोचतील, शहरांपर्यंत पोहोचतील, त्यावेळेला जास्त रोजगार उपलब्ध होईल. आणि जे तरुण शिकलेले आहेत, जे शिकलेले तरुण आहेत, त्यांच्या दोन हाताला काम मिळणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक तरुणाला काम मिळालं पाहिजे. अगदी शेतीमध्ये सुद्धा सुशिक्षित तरुणांनी उतरणं काळाची गरज आहे. आणि शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढणं आणि जगाला अनेक प्रकारचे धान्य आपण एक्सपोर्ट करू शकतो, अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि अशा पद्धतीचा भारताला लाभलेला जो कोस्टल एरिया आहे, समुद्र किनारा आहे 7,500 किलोमीटरचा, तर तिथं फिशरी उद्योग, मत्स्योद्योग असेल, मधुमक्षिका पालन असेल, रेशीम उद्योग असेल आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणजे आपला पशु उद्योग आहे. तर जास्तीत जास्त जनावरांचे पशुपालन करून त्याच्यामध्ये गोट्री येते, पोल्ट्री येते, त्याच्यासाठी ट्रेनिंग देणं, शासकीय बचत गटाच्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीची कुशल किंवा स्किल्ड वर्क शिकवून त्यांना त्याच्यातून स्वतः स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणं ही काळाची गरज आहे. खरं तर बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांनी कौशल्य किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेणं काळाची गरज आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता शासनाचं हे धोरण आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक तरुणाला स्वयंपूर्ण होण्यासाठीचं जे शिक्षण लागतंय ते देण्याची तयारी आपल्या शासनाची आहे. स्वयंपूर्ण याचा अर्थ स्वतःच्या पायावर उभं राहणं, कुटुंबाला आर्थिक मदत करणं, आर्थिक पूर्णपणे आपल्या गावाचा किंवा असं म्हणतात पहा, विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे, टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर. म्हणजे स्वयंपूर्ण होण्यासाठी तरुणांनी आणि गावातील तरुणांनी एकत्र येऊन कौशल्यपूर्ण कामं करणं, गावाच्या विकासासाठी कामं करणं गरजेचं आहे. बेरोजगारीनंतर सगळ्यात महत्त्वाची जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे काही ठिकाणी, ती कमी व्हावी. त्याचबरोबर कसं म्हणतात पहा, जर शिक्षण संस्थांची किंवा विद्यालयांची संख्या वाढली तर तुरुंगांची संख्या कमी होईल. म्हणजे नैतिक मूल्य घेऊन, नैतिक शिक्षण घेऊन जर आपण विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थी व्यसनाधीनकडे वळतात, अशा वेळेला व्यसनाधीनता कमी करणं, गावातील तरुणांच्या मध्ये असणारी, आणि त्या तरुणांना दोन हाताला काम मिळेल यासाठी बेरोजगारी कमी करणं, दहशतवाद कमी करणं. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये आपण लोकांच्यासाठी चालवलेले हे जे लोकशाही आपलं राज्य आहे, अनेक देशांच्या मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तयार केलेली आहे, त्यामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता अशा पद्धतीच्या चौकटीमध्ये आपण चालतोय. म्हणजे भारतासारखा हा हिंदुस्थानसारखा जो देश आहे तो जगाच्या पाठीवर एक महासत्ता देश म्हणून उदयास येऊ शकतो. आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अमृत महोत्सव आपण साजरा केला, म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामध्ये भारतानं अनेक ठिकाणी किंवा अनेक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. पण त्याचबरोबर जिथं कमतरता आहे तिथं आपण सगळ्यांनी हिरिरीनं भाग घेऊन आपल्या शासनाच्या मदतीनं किंवा हँड इन हँड म्हणजे हाताला हात किंवा खांद्याला खांदा मिळून आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर कुरापतखोर राष्ट्र असतील त्यांना आपण शह देऊ शकू. देशातील काही उणीव असतील त्या आपण कमी करू शकू. आणि मला असं वाटतं की शासन प्रयत्नशील आहे, तरी परंतु तरुणांनी सुद्धा स्किल्ड एज्युकेशन घेऊन बेरोजगारीवरती मात करावी. आणि सर्वात महत्त्वाचं, भारतासारखा हा देश जो ग्लोबल गुरु होऊ शकतो, तर सन्माननीय मोदी साहेबांचं त्याबद्दल आमच्या रेठे गावाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद. आणि त्याचबरोबर आमच्या महिला, मुली, बालक, वृद्ध आणि या सर्वांच्या वतीनं ही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्याबद्दल आभार.